सातपुड्याच्या पायथ्याशी आदिवासींचे वसलेल्या रुईखेड परिसरात काल दुपारी प्रचंड वादळी वारा व गारपीट होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे। बोरी येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेत शिवारातील बांबूंचे मोठे झाड कोसळून त्यामध्ये म्हैस ठार झाली आहे, तर यामध्ये काही जनावरे दबून जखमी झाले आहेत। सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बोरी परिसरात शेताच्या धुऱ्यावर काही शेतकऱ्यांनी बांबूंची लागवड केलेली आहे। येथील रतन नामदेव येवले यांच्या शेतात अशाच प्रकारच्या बांबूंच्या झाडांच्या शेजारीच गाई म्हशी व इतर जनावरे चरत होती। दरम्यान दुपारच्या सुमारास अचानक प्रचंड प्रमाणात वादळी वाऱ्यांसह पाऊस आल्याने सदर बांबूंची महाकाय झाडे बांबूंसह उन्मळून पडली व ती झाडे जनावरांच्या अंगावर पडली असून यामध्ये येवले यांची म्हैस दगावली असून इतर जनावरे जखमी झाले आहेत। सदर कोसळलेले बांबू जेसीबीद्वारे हटवून जनावरांना बाहेर काढण्यात आले। या वादळी वाऱ्यामुळे परिसरातील नागरिकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेलेली आहेत। अनेकांच्या संसार उघड्यावर आले आहेत। त्यासोबत या भागात केळी पीक घेणारे बागायतदार शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत। या वादळी वाऱ्यामुळे परिसरातील सर्व शेतकऱ्यांच्या केळी झाडांचे अक्षरशः कोलमडून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे। येथील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून तात्काळ मदतीचा प्रस्ताव शासनाने मंजूर करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता पवन बेलसरे, अकोट। शेतकरी रवी गणेश मेहरे काल 18 तारीख शनिवार रोजी 4 वाजता सुमारे गारपीट व या वादळाने आमचे पूर्णपणे नुकसान झालेले आहे। कमीत कमी 2 एकरातली केळी आमची 1.5 एकर केळी पूर्ण झोपलेली आहे आणि पूर्ण केळी कापायला आली होती। पूर्ण परिपक्व केळ बनलेलं होतं, पुरं नासधूस झालं, पूर्ण नुकसान झालेलं आहे आमचं। आता तात्काळपणे पटवारी साहेब, ग्रामसेवक साहेब, कृषी साहेब हे आमच्या शेतात येऊन पंचनामे करून आम्हाला जे काही मदत मिळेल ते सरसकट मदत मिळण्याची आम्हाला हे आहे समजा। मोहन उमरावजी खडके, राहणार बोरी। आमच्या गावात काल 4 वाजता वादळी वारा जोरात आलं आणि हे मामाचे वासरं आणि गाई म्हशी हे झाडाखाली बांधलेले होते। तर एवढ्या जोरानं पाऊस आलं की ते झाड खाली पडलं आणि एक म्हैस जाग्यावरच ठार झाली आहे आणि 2-3 ढोरं जखमी आहेत। कमीत कमी ते म्हैस 60 ते 70 ते 80 हजारापर्यंतची म्हैस होती आणि ते जाग्यावरच ठार झाली आहे। याच्यासाठी प्रशासनाची मी नम्र विनंती करतो की मिनिमम जेवढे आमचं नुकसान झालं तेवढं तरी भरपाई करून द्यावं, ही प्रशासनाला आम्ही हात जोडून विनंती करतो। फिरून बोलते, विमल दिगर। काल चक्रीवादळ नुकसान झाला तर पक्का घरच्या काय म्हणते पडला त्याची भरपाई द्या लागेल। कुटुंबाच्या जान वाचून दिला तरी सरकारनं भरपाई करून देणार।